हाय गाईज, मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आमच्या छोट्याशा फॅमिलीकडून ना सगळ्यांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅप्पी होली आहे ना मम्मा. चिमणी तर आधीच कलर घेऊन बसले, तोंडात नाही घालायचं. कलर घेऊन बसले, पण तिला काय होळी खेळता येणार नाही. मागच्या वर्षी पण काही खेळली नव्हती, पाण्यानं वगैरे तर खेळून देईल. चिमणीच्या पप्पाने खूप साऱ्या पिचकाऱ्या आणलेल्या आहेत तिच्यासाठी, तर त्यानं वगैरे खेळेल. तसं होलिका दहन तर कालच झालं. आज खेळायची होळी आहे, जी की आमची फेवरेट असते. आणि आत्ता ना चिमणीचे पप्पा झोपलेत आणि आम्ही दोघी रेडी झालोय त्यांना कलर लावण्यासाठी. म्हटलं एक मोठा ब्लॉग मस्त असं शूट करू, कारण का तर इकडची होळी म्हणजे मला आवडते पण नाही पण, कारण इकडं होळी खूप जास्त खेळतात म्हणून मला आवडतेत आणि चिखलात खेळतात म्हणून मला आवडत नाहीत. कलर आवडतात मला पहिल्यापासून, आहे ना. काय मम्मा, होली ना, होलीचे कलर ना. हां, चिमणीला पाण्यासाठी खूप साऱ्या पिचकाऱ्या वगैरे घेऊन आले चिमणीचे पप्पा, जे की तिला चालवाय पण येत नाहीत. ते बोलतात ना, लेकराचं नाव ना आपलं गाव, तसं काम आहे त्यांचं. खेळतील तर त्याने पण चिमणीच्या नावानं तर 2 पिचकाऱ्या घेऊन आलेले आहेत. आता ह्या वर्षी नाही, पुढच्या वर्षी चिमणी खेळेल होळी चांगली. आता ह्यावेळी बघू, थोडंफार पाण्यात वगैरे ठीक आहे. फुगे वगैरे आणलेले आहेत, फेकून फेकून मारायला. तोंडात नसतं घालायचं. हां, खाली गर, हात खाली गर. फोडलेले नाहीत अजून पॅकेट, आता फोडून ना चिमणीच्या पप्पांना लावणार आहे. उद्घाटन चिमणीच्या पप्पांच्या पासूनच होळीला करणार आहे. बोल चिमणे, हॅपी होली. बळा कर, बोल ना. पप्पा, मामा, मामा. पाठीमाग म्हणजे बाहेर ना पोरांचं फुल धिंगाणं चालू आहे होळीसाठी. आता मी तर अजून काय बाहेर गेलेलं नाही. आता जाईन तर तेल वगैरे असं चपचपीत लावून जाईल, नाहीतर पुन्हा कलर निघणार नाही, लय हालत खराब होते. गप्पा तोंडात नाही घालायचं बोलले ना. तर चला आता पप्पांना चिमणीच्या कलर लावू आधी आणि मग बाहेरची होळी खेळायला जाऊ. चला, व्हिडिओ कंटिन्यू करा. तुला सांडल, तुला नाही, पप्पाला लावायचा, पप्पाला आहे ना. ऐ नाही, नो, थोडासाच कलर घेतलाय. चिमणीच्या पप्पांना जाऊन लावते मी. ओरडा खायला लागेल सकाळ सकाळी. हॅपी होली. चिमण्या, हॅपी होली. तोंडात गेला, तिकडे बघ. उठा, खेळायची नाही होळी. गुड मॉर्निंग. हा, लेकीला लय काळजी. बघू, नको तिला, नको तिला. चिमणे, तुला कशाचं टेन्शन आलं आज? मम्मी पप्पाला ओळखशील ना तू. चल आपल्याला होळी खेळायची. हा, झोपत नोट लागले की होळी खेळायची आपल्याला. का बोलायचं तुम्हाला? हॅपी होली. भांग पे लागत का करायला? झोपेत आहे. वाजले किती? 11 वाजले तर बाहेर फुल धिंगाणा चालू आणि हिने अजून झोपलेत आणि म्हणून मी झोपेत. डेंजर रे बाबा. चिमणे, पप्पा किती झोपते तुझे. चला, तर फुल प्रिपरेशन करायचं आणि बाहेर होळी खेळायला जायची. तर व्हिडिओ बघते कसा शूट होतोय कसा नाही. काय तुला खेळायची, तू पाण्यात खेळायची. तुला आज फुल पाण्यामध्ये खेळायला देणार. कलर नाही, कलर दाखवते. चिमणीच्या पप्पाने किती काय काय आणलेत, एवढे कलर आणून ठेवलेत ना. आम्हा दाखवते. तू थांब ना. अरे अरे 2 मिनिटं थांबा ना, येते ना. अरे हो ना, पण येते ना, थांब ना. मम्मा, फुगे. आता त्यामध्ये पाणी भरायचं. काहीतरी पिशव्या आणलेल्या आहेत, स्प्रे आणलेले आहेत, कलर स्प्रे कसले आहेत माहित नाही, काय काय घेऊन आलेत की. 2 कलर स्प्रे आहेत, ओली रंग,
सुके कलर जास्त आणलेत कारण बाकी कलरने काय मी तर काही खेळणार नाही, सुके कलरनंच खेळते मी काय तर घेऊन आलेत नवीन टाईपचं. बाबा ह्या कसल्या तर सिल्वर टॅबलेट आहेत बाबा, काय पण निघते नवीन नवीन. चिमणे हॅपी होली मम्मा, हॅपी होली. वाव काय आहे त्यामध्ये, आता पाणी भरू तापू ना. हा बाहेर बाहेर काय ओळखणार नाही तुम्ही, रिॲक्शन करून काय तुमची तोंड ओळखणार. व्हिडिओ काढू आपण, व्हिडिओ काढू. हॅपी होली. दात बघा. बापरे एवढी बेकार होई, डेंजर. म्हणून मी खेळायला जात नव्हते. लावू नका म्हटलं तरी ते तसले. इथं काय माहिती आहे का, कपड्याच्या कंपन्या आहेत ना, त्यामुळे डाईन कलर जास्त चालतो आणि त्यामध्ये तोंडी तसली काळ होते, कलर 15-15 दिवस जात नाही, म्हणून भीती वाटते तर होळी खेळायला. खरं तर अख्खे लोक ना डाईनचाच कलर वापरतात, कंपनीमध्ये ना भेटतो, त्यांनी तिथून आणतात. तरी माझा गेला पूर्ण कलर, मी काढला. थोडाफार राहिला इथं वगैरे, जिथं दिसला नाही ना घासायला वगैरे. बॉडी लोशन लावून काय लावून ते, तरी मी जाताना तेल लावून गेले तरी पण कलर बसला. पण बॉडी लोशन वगैरे लावलं, असं बॉडी लोशन लावून घासलं ना निघाला. चिमणीला पण ह्या लोकांनी थोडाफार लावला, पिशव्या वगैरे फेकून मारत होते ना, उडला तिच्यावर, त्यामुळे तिला थोडाफार लागला. माझा तर कलर निघाला. चिमणीचे पप्पा अजून बाहेरच आहे. चिमणी तर झोपी गेली वैतागून, तिनं झोपले. मी मस्त अशी आंघोळ वगैरे केली. दरवाजा तर बंदच ठेवलाय, कारण का तर म्हटलं दरवाजा उघडला पुन्हा भर होतील, दिवसभर यांचं चालूच राहतंय. आणि आपल्यामध्ये एवढी कपॅसिटी नाही खेळायची, तर खेळच नाही मी. सगळ्यांनी मला लावला, पण मी अजून कुणालाच कलर नाही लावला, फक्त चिमणीच्या पप्पांनाच कलर लावला. कारण का तर नको, ह्यांना लावायला गेलं की ह्यांनी आपल्यावर तुटून पडतेत आणि मग नको, कलर जात नाही. एक तर प्रमोशनचे शूट वगैरे चालू आहेत ना सणामुळे, मग सगळंच वांदं होऊन बसेल. काम पहिलं महत्त्वाचं आहे, त्यामुळं ठीक आहे, एन्जॉय पण केला. कलर तसा निघालेला आहे, भरपूर लावला होता, अख्खा भरवला होता, निघाला कलर. चिमणी दाखवते, मस्त अशी झोपले. आणि आता चिमणीचे पप्पा कुठे गेलेत मला तर काय माहित नाही. तर हे पोरांचं काय चालतंय की मग आल्यानंतर कलर राहील. बाहेरनं धुवून गेले, आंघोळीला पण जाते तिकडे वज्रेश्वरीला वगैरे, पण काय माहित नाही. मी फोनच नाही लावला त्यांना, फोन घरीच आहे वाटतं, त्यांचा फोन पण नाही नेलेला त्यांनी, आता कुठं गेलेत माहित नाही मला.
आता आल्यानंतर जर ओके मध्ये असतील त्यांनी तर ठीक आहे, नसतील ना कलर असेल तर तुम्हाला दाखवते की कशी अवस्था केली. पोरींची तर ठीक आहे, पण पोरांची अवस्था बेकार होऊन जाते. आज सिल्वर गोल्डन कसले कलर सोडत नाहीत. खरं तर होळीला मला गावाकडची आठवण येते. एक आठवण आहे, नाकातली नथ होती, म्हणजे नथनी होती ना माझी पडली होती. खेळताना कसे पण कलर लावतात वगैरे निघतात ना. माझी फेवरेटवाली अशी रोजवाली होती मम्मीनं केलेली, ती सोन्याचं नाकातलं पडलं होतं. ती एक माझी आठवण आहे. होळी आली ना माझ्या लक्षात राहतं. कानातलं वगैरे मी म्हणून सगळं काढून ठेवलंय. गळ्यातलं वगैरे काहीच ठेवत नाही मी, की पुन्हा पडून जाते. एक तर सोनं एवढं जास्त महागले, म्हटलं काढले. फक्त ही नाकातलं तेवढं ठेवलं होतं. तसा कलर मी कुणाला जास्त लावूनच नाही दिला. चिमणीला घेऊनच होते, चिमणीच्यामुळे म्हटलं मला लावा येणार नाही कोण, त्यामुळे तिला घेऊनच होते मी. थोडाफार तर होळी आहे म्हटलं तेवढं एन्जॉयमेंट तर झालंच पाहिजे. थोडीफार मस्ती केले. आता चिमणीचे पप्पा आल्यानंतर दाखवते त्यांनी काय काय केलं ते. पण त्याच्या आधी ना तुम्हाला चिमणी दाखवते. एक मिनिट. निवांत झोपले. आरामशीर मॅडम झोपली. मला लागले खरं तर आता भूक. एवढी जास्त पाण्यामध्ये खेळले ना त्यामुळे लागली भूक. आता कालच्या पोळ्या आहेत, मस्त तूप लावून गरम करणार आहे मी आणि खाणार आहे. भूक लागली. काहीच नाही बनवलं. घरातली कामं आज तर कपडे धुवून फायदा नाही. बाहेर सगळं नुसतं कपड्याची अवस्था खराब करून टाकते, त्यामुळे आज कपडे पण नाही धुवायचे. बाकीची कामं तर केलेले. स्वयंपाक नाही आहे बनवलेला अजून. आता स्वयंपाक बनवेन काहीतरी. कालच्या पोळ्या वगैरे तर आहेत, त्यामुळं चिमणीच्या पप्पांना पोळ्या आवडत नाही ना, त्यांच्यामुळे माझं वांद होतं. मला पोळ्या आवडते, त्यांना आवडत नाही. आता आहे ते मी खाऊन बसणार आहे. तर त्यांनी बाहेर गेलेत म्हटलं खाऊन पण येते, सांगता येत नाही. चला त्याने आल्यानंतरच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते काय काय अवस्था आहे त्यांची. होळी दाखवते तुम्हाला मुंबईची. तशी मागच्या वेळी पण मी ब्लॉग शूट केला होता, पण आता खूप सारे लोक आपल्या चॅनलवर नवीन आहेत, त्यामुळे त्यांना होईल बघायला की कशी होळी खेळतात कशी नाही. गावाकडे नाही तेवढी हे करत, गावाला मजा येते होळी खेळायला. खरं तर आम्ही तर शाळेतनंच खेळत जायचो. ज्या दिवशी म्हणजे हे असेल ना, होळी असेल, सुट्ट्या असतील ना, त्याच्या आदल्या दिवशीपासूनच पाणी वगैरे बॉटलला होल पाडायचं आपलं. त्या टायमिंगला काय कसल्या पण बॉटल राहायच्या ना, माझाच्या वगैरे असल्या बॉटल घेऊन जायचं. असल्या बॉटल त्या टायमिंगला नव्हत्या भेटत, मग करकटकनं आपलं त्याला होल पाडायचं आणि तिथूनच खेळत जायचो घरी होळी. आठवणी खूप साऱ्या असतात खरं तर माणसाच्या आयुष्यात, आपल्या पण आहेत. असं म्हणजे सण वगैरे आलं ना मग त्या आठवणी आठवतात की हा आम्ही असं करायचो, आम्ही तसं करायचो वगैरे. चला आता खाते, पहिली भूक लागली मला, नंतर व्हिडिओ कंटिन्यू करू. मला खरं तर तूप पोळी खूप जास्त आवडते. तुटलेली आहे पोळी, काय नाही, पोटात जाऊन तुकडच होणार आहे. चलते. मस्त अशी गरमागरम ना तूप लावून पोळी गरम केलेली आहे. खरं तर ही प्लेट आहे ना, खूप जणांच्या कमेंट आलेल्या की प्लॅस्टिकची प्लेट वापरू नको. तर ही ना मेलामाईनची प्लेट आहे. मी व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, पण सेम प्लॅस्टिक सारखे दिसते. पण आता हे फोडून दाखवायला लागेल मला, तेव्हा वाटेल की हा हे जे. पण आवाजावरून बघा, असा आवाज येतो जो की प्लॅस्टिक मध्ये येणार नाही. कसं दाखव, प्लॅस्टिक असतं तर नसतं असा आवाज आला. मेलामाईनचीच आहे, मी का खोटं बोलेन. पण प्लॅस्टिक सारखी दिसते, मला पण माहिती आहे व्हिडिओमध्ये सेम प्लॅस्टिक सारखी दिसते, त्यामुळे कोणी पण हे करू शकतं. तर मेलामाईनची प्लेट आहे, प्लॅस्टिकची नाही आहे. चला मी आता पोळी खाते बसून, कंटाळा आलाय खूप जास्त. नंतर व्हिडिओ बघू आपण. बघू चप्पल पण निळी निळी झाली ना, चप्पलाला पण कलर आला. माकडे चिप्स खायले तर का, थंडा चिप्स सेम माकडं दिसायला, काय फरक नाही.